श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला सुख दुःख आहेत। दुःख कोणालाही नाही असं नाही। श्रीरामालाही वनवास भोगावा लागला आहे, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली आहे। यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण? जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं। हे दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं जे फळ असतं ना ते नेहमीच गोड असतं, हे लक्षात घ्यावा। आणि देवावर श्रद्धा, विश्वास, प्रेम असलं ना, देव तुम्हाला कधीही एकटं सोडत नाही। तसेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज आपले गुरु कधीच आपल्याला वाईट वेळेमध्ये एकटं सोडत नाहीत। जर आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य येत असेल तर आपल्या घराच्या आणि परिवाराच्या सुखासाठी हे उपाय नक्की करा, नक्कीच तुम्ही फायदेशीर राहताल। जी व्यक्ती मळकट कपडे परिधान करते किंवा दात घासत नाही, घर स्वच्छ ठेवत नाही, सतत कठोर बोलत असते, अपशब्द घरामध्ये बोलत असते, त्या घरामध्ये लक्ष्मी माताचा वास कधीच राहत नाही। लक्ष्मी माता त्या घरातून निघून जाते। त्यामुळे आपल्याला ही चूक करायची नाही। पण जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य, आरोग्य आणि तेजाची प्राप्ती होत असते। म्हणून नित्यनियमाने आपण सूर्याला आणि गणपतीला नमस्कार करावा। घरातून बाहेर पडत असताना तुळशीपत्र तोंडात टाकावे। त्यामुळे पैशाअभावी जे आपले कामं आहेत, महत्त्वाची कामं जी आहेत ते अडकलेली मार्गी लागतील। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्या परिवारासाठी आणखीन एक उपाय करायचा की मुरली वाजवणाऱ्या श्रीकृष्णाचा जो फोटो आहे, इमेज आहे, ते आपल्या घरामध्ये पूर्वेकडील भिंतीवर लावल्याने आपल्याला कर्ज घेण्याची कधीही वेळ येत नाही। खूप प्रभावी असे छोटे छोटे हे उपाय तोडगे आहेत। केल्याने जीवनात आपल्याला आनंद आणि सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होत असते। घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदरच झाडू मारावा, यामुळे घरातलं दारिद्र्य निघून जाते। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुलदेवीचे वर्षातून एकदा मूळ पीठावर जाऊन दर्शन घ्यावे। कुलदेवीची खणा नारळाने ओटी भरावी। कुलदेवी, कुलदैवत आपल्याला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे। नित्यनियमाने दररोज त्यांची पूजाही करावी। पण मूळ पीठावर जाऊन वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतांची दर्शन घ्यावे। घरामध्ये नवीन केरसुणी म्हणजे झाडू जर आणल्यावर तर तिचा हळदी कुंकाने तिची पूजा करावी। तिला अस्वस्थ किंवा पायाखाली येईल अशा स्थितीमध्ये कुठेही टाकून देऊ नये। कोणाच्याही नजरेत आपला झाडू घरातला येऊ नये अशा स्थितीमध्ये तो झाडू आपल्याला ठेवायचा असतो। झाडू हा लक्ष्मीचं प्रतीक आहे। आपली लक्ष्मी कोणालाही दिसू देऊ नका। त्याचबरोबर आपल्या घराचा मेन दरवाजा नेहमी स्वच्छ असावा। दररोज नित्यनियमाने आपल्या मेन उंबरठ्याची पूजा करावी। घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत असते आणि लक्ष्मी मातेला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे। त्याचबरोबर नित्यनियमाने आपल्या घरामध्ये पंचमहायज्ञ करावे, जेणेकरून आपल्याला कोणताही पितृदोष लागणार नाही किंवा आपल्या घरामध्ये मंगल कार्य घडून येण्यासाठी सुद्धा पंचमहायज्ञ नक्की करावे। आपल्या हातून काहीतरी दररोज पुण्य घडावे म्हणून पंचमहायज्ञ आपण नित्यनियमाने करावे। त्याचबरोबर आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या घराजवळ काटेरी रोपटे कधीही लावू नका। घरामध्ये वादविवाद वाढत जातात, घरामध्ये कधीही बरकता येत नाही, लक्ष्मी माता प्रवेश करत नाही। त्यासाठी काटेरी रोपटे जे आहेत ते लावू नका। पण जे चांगले घरात सुख आणणारे आहेत ते वनस्पती किंवा रोपटे ते नक्कीच आपल्या घराजवळ लावावे। अशा काही गोष्टी आहेत, जे तोडगे आहेत, जे उपाय आहेत, जे केल्याने आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण होतात। आपल्या घरामधलं वातावरण प्रसन्न राहते, घरातला वाद विवाद मिटतो, घरामध्ये सुखी संसारामध्ये समृद्धी, ऐश्वर्य, लक्ष्मी मातेचा प्रवेश होतो। तर हे उपाय नक्की करा, नक्कीच तुमचंही घर सुखी आणि समृद्धी, ऐश्वर्य संपन्न राहील। तर या प्रकारचा आजचा व्हिडिओ होता। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।